कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर उपबाजार नांदूर शिंगोटे येथील शेतकऱ्यांनी आपल्या समस्या थेट कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्याकडे मांडल्या. दिघोळे यांनी शुक्रवारी या ठिकाणी येऊन शेतकरी वर्गाबरोबर संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर यांच्याकडे लेखी स्वरूपात मांडल्या जातील. 8 दिवसाच्या आत या समस्यांचं निराकरण न झाल्यास नांदूर शिंगोटे उपबाजारामध्ये तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय. पाहूया आपण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत त्या. याच्यात तुमचा हा प्रश्न पण महत्वाचा आहे की किमान चांगला दर भेट, कारण 3 ते 3.5 महिने आपण 1 किलो साठी पाणी भरतोय आपण. दहा रुपयाचा बाजार समितीच्या मागणी नाहीये. स्वच्छता नाही, स्वच्छता पाणी सुद्धा नाही, पाणी सुद्धा नाही, पाणी प्यायला सुद्धा नाही. जे मार्केटला जे व्यापारी आणि आडतदार आहे, व्यापारी पण तेच आणि आडतदार पण तेच आहे. तर इथं असं बदललं आलं पाहिजे का कमी कमी निलाव आहे ना, मार्केट कमिटीचा माणूस पाहिजे इथं पुकारायला आणि त्याच्यामध्ये स्पर्धा पाहिजे बाहेरच्या व्यापाऱ्यांना पण इथं माल घ्यायला. मार्केटचा माणूस नाही, मार्केटचा माणूस तुम्हाला मोकळा लिलाव पाहिजे का? जेव्हा आपण कांदा पिकवतो, शेतकरी वर्ग असेल कोणी असेल, कमीत कमी 3-3, 4-4 महिने, तर जो शेतकरी कांदा पिकवितोय 1 किलोसाठी त्याला किती खर्च येतो आणि 1 कप चहा घेण्यासाठी आपल्याला 10 रुपये लागतात. तो कांदा 3-3.5 महिने पाणी भरून फक्त 10 रुपये किलोने घेतात. तर ही शेतकऱ्याची ही काय कुचंबन आहे. दुसरा प्रश्न, ह्या कांदा मार्केटला व्यापारी वर्ग वाढला पाहिजे. या व्यापारी वर्ग इथं भरपूर नसल्यामुळे इथं बाजारभाव शेतकरी स्पर्धा होत नाही, शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळत नाही. पुढचा मुद्दा संगमनेरला गोण्या घेऊन गेलतो, लाल बारदान माऊली मध्ये. त्याला सांगितलं हे लाल बारदान भरायचं नाही, तुम्हाला बाजार कमी भेटतील. हे जर तुम्ही खाकी भरला असतं तर त्याला 1300 रुपये भाव भेटला असं म्हणलं. ते मावाला 1150 रुपये गेलं काल. आणि म्हणजे असं चाललंय, म्हणजे हे लाल बारदान 25 रुपये का 7 रुपयाला बारदान आहे, ते 50 रुपयाला बारदान आहे. म्हणजे असं आम्हाला एवढा त्रास चालू शेतकऱ्याला. बीजेपी सरकार आहे ना, यांचं अजिबात लक्ष नाही शेतकऱ्यावर. म्हणजे त्याला फक्त मतदान लागत आहे, खाणाऱ्याला फुकाट द्यायचं त्याला फक्त. मोदी असो नाही तर मुख्यमंत्री असो, माझं एकदम राष्ट्र म्हणणं आहे असं. आता इथं काय तुम्हाला आता आता बोलायची वेळ आली त्याविषयी. आता इथं मी मागा काही व्यापाऱ्याशी पण चर्चा केली. मी त्यांना सांगितलं नाशिक मार्केटला गुलटी आज 1200 रुपये गुलटी विकलेली. ते म्हणते हे शक्यच नाही, इथं गुलटी 600-700 रुपयाच्या पुढे गुलटी कांदा विकत नाही. बरोबर आहे. आता शिवरगाव मार्केट आहे, सिन्नर मार्केट आहे, आपल्या शेजारी सायखेडा मार्केट आहे, लासलगाव मार्केट आहे, पिंपळगाव मार्केट आहे. त्या मार्केटला लूज कांदा सरासरी 1200, 1250, 1300 रुपये विकतो लूजला. आणि आम्ही इथं गोण्यांमध्ये कांदा आणतो शेतकरी लोक. तो कांदा आमचा कांदा ते म्हणते आम्ही टॉपनं 1200 रुपये विकला. म्हणजे आम्हाला लूज नेलेला कांदा परवडतो ना. मग इथं त्यांनी आम्हाला 100 रुपये वाढू द्यायला पाहिजे, 1350 रुपये द्यायला पाहिजे. आम्हाला गोणीचा खर्च किती आहे, त्याची हमाली आहे, ते भरायची खर्च, वाहतूक खर्च. मग याच्यापेक्षा मग तुम्ही एक काम करा, जर तुम्हाला जर म्हणता तुम्ही आम्ही 100 रुपये वाढव देतोय, मग सगळ्यात सोपं तुम्ही इथं पण कांद्याचं मार्केट लूज चालू करा. सकाळचे समजा आपल्याकडं सोमवार, बुधवार आणि शुक्रवार 3 दिवस मार्केट आहे आपल्याकडे. 3 दिवस तुम्ही गोणीचं मार्केट करा, राहिलेले 2 दिवस तुम्ही लूजला करा ना. बाजार समितीच्या उपबाजार नांदूर शिंगोटे येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपण भेट दिलेली आहे. या भेटीमागचं प्रमुख कारण असं होतं की मागच्या 8 दिवसामध्ये या बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या या नांदूरसह पंचक्रोशीतले मग दापूर असतील, आजूबाजूचे गावं असतील, अनेक गावातल्या शेतकरी कांदा संघटनेकडे फोनद्वारे तक्रारी केलेल्या आहे. काही लोकांनी व्हॉट्सअप मेसेज केले शेतकऱ्यांनी की आम्हाला या बाजार समितीमध्ये काही सोयीसुविधा मिळत नाही आणि काय आम्हाला आमच्या मागण्या आहेत. या मागण्या समजून घेण्यासाठी त्याचं बाजार समितीच्या सिन्नर कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यासाठी आज कांदा संघटनेच्या माध्यमातून आम्ही इथं आलो आहोत. आज ज्या आता शेतकऱ्यांनी मागण्या मांडल्या त्याच्यातल्या ज्या प्रमुख काही मागण्या आहे त्याच्यापैकी या बाजार समितीमध्ये कांदा जो आता शेतकरी घेऊन येतात त्यांचे जे वाहनं असतात, साधनं असतात, ते आवारात लावू दिले जात नाही, तो एक प्रश्न आहे. त्याचबरोबर इथं वेगवेगळ्या आडत्यांच्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लिलाव होतो. या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की एकत्र हा लिलाव झाला पाहिजे. त्याच्या पलीकडं जर तुम्हाला कांद्याच्या गोणी वेगवेगळी गोणी म्हणून बाजारभाव तुम्ही हे विषय करत असाल तर ते शेतकऱ्यांची तफावत मान्य नाही. आणि सर्वात जो महत्त्वाचा मुद्दा आज आम्हाला इथल्या भेटीमध्ये जो प्रकर्षाने जाणवला तो मुद्दा म्हणजे या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या नांदूर उपबाजारामध्ये सुद्धा कांद्याचे मोकळ्या पद्धतीने लूज पद्धतीने लिलाव यांची मागणी आहे. आणि ह्या सर्व मागण्या आम्ही सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे मागणी करू आणि ह्या मागण्या पूर्ण होईपर्यंत
पाठपुरावा करू कांदा संघटनेच्या माध्यमातून. आणि जर त्या मागण्या इथं बाजार समितीने मान्य केल्या नाही तर मग पणन मंत्री, मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पाठपुरावा करू. शेतकरी म्हणेल तीच पूर्व दिशा असेल, कारण सर्व घटकांना फक्त शेतकऱ्यांपासून पैसा मिळतो, अन्यथा पैसा मिळणार नाही. कांदे जर पिकवायचे बंद केले तर कुठून उत्पन्न मिळणार आहे? तर बाकीच्या घटकांना आम्ही ज्या पद्धतीने आता शेतकऱ्यांनी आज मागण्या केल्या त्या उपबाजार नांदूर शिंगोटेसाठी, त्या सर्व मागण्या आम्ही सिन्नरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि बाकीच्या त्या संचालक मंडळाकडे मांडतो. या 4-8 दिवसात त्यांनी निर्णय घेतला नाही तर याच बाजाराच्या नांदूरच्या उपबाजारामध्ये तीव्र स्वरूपाचं मोठं आंदोलन केलं जाईल. याची नोंद, याची दखल या बाजार समितीने घ्यायची आहे असा इशारा आम्ही कांदा संघटनेकडून देत आहोत. कांदा उत्पादनासाठी येणारा खर्च तसेच शेतकऱ्यांना व्यापाऱ्याकडून दिली जाणारी वागणूक यामध्ये असणारी तफावत, 1 कप चहाची किंमत ही 1 किलो कांद्यापेक्षा जास्त आहे का, असा संतप्त सवालही यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. शेतकऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवल्या जातील, यामध्ये सुधारणा झाली नाही तर वरिष्ठ पातळीवर पणन मंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे देखील लेखी स्वरूपात तक्रारी मांडल्या जातील. शेतकरी वर्गाला एकत्रित घेऊन नांदूर शिंगोटे येथील मार्केटमध्ये तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशाराही यावेळी भारत दिघोळे यांनी दिलाय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके, नांदूर शिंगोटे.